वैभव पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर. होणाऱ्या परिणामांना नगरपालिका जबाबदार राहील. ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे विधान. हायवेबद्दल मिळाली खळबळजनक माहिती. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या संदर्भात दिले पत्र. मायणी रस्ता हायवे हा मूळ रुंदीपेक्षा कमी करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सर्वजण आक्रमक झाले आहेत. यामध्ये विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी खळबळजनक माहिती समोर आली असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सांगितले. पहा ॲडव्होकेट वैभव पाटील काय म्हणत आहेत. यांना आपण मायनी रोडवरती कामाची जी रुंदी कमी होती त्या संदर्भात त्यांना जाब विचारण्याच्या निमित्तानं आम्ही तिथं गेलो होतो. त्या दिवशी अशी चर्चा झाली की विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिल्यामुळं आम्ही त्या रस्त्याची रुंदी कमी केलेली आहे किंवा युटिलिटीची रुंदी वाढवलेली आहे. त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारण्याच्या निमित्तानं आज आम्ही सगळे विटा शहरातील सगळे प्रमुख नागरिक, सगळे माजी पदाधिकारी, काय प्रमुख लोक आज आम्ही इथं आलो होतो. शिवसाहेबांच्या समोर सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर शिवसाहेबांनी इतके धक्कादायक आज आपल्याला खुलासा केला की आत्ताचे शिव असणारे पाटील साहेब रजेवर असताना तिथं 15 दिवसासाठी ज्या सीओंच्याकडे चार्ज होता त्या सीओनी प्रभारी होत्या, त्यांनी त्यांना पत्र दिले की ती रुंदी कमी करावी किंवा काय असेल त्या संदर्भात. ही धक्कादायक माहिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आम्ही त्यांना त्याच्या संदर्भात जाब विचारला. आम्ही त्यांना सांगितलं की कसल्याही परिस्थितीत विटा नगरपालिकेला आता बॉडी आलेली आहे तर त्या बॉडीच्या निदर्शनाच्या सगळ्या गोष्टी आणा. ज्या डीपी प्लॅन मध्ये जेवढ्या रुंदीचा रस्ता आहे म्हणजे डीपी प्लॅन मध्ये जिथपर्यंत 30 मीटरचा आहे तिथं 30 मीटर, जिथं आत येईल तशी रुंदी मिळेल त्या पद्धतीचा सगळा रस्ता तो झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी रुंदीचा रस्ता शहरात होऊन देणार नाही अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी इथं मांडलेली आहे. आजच्या जनरल मीटिंग मध्ये ते मांडतील, त्यांच्याकडून ते काय येईल ते तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. पण माझी विनंती आहे सगळ्यांना, म्हणजे शहरातील नागरिकांना सगळ्यांना, की आता होणार हे काम हे भविष्याच्या दृष्टिकोनात फार महत्वाचं आहे. आता जी ट्रॅफिकची कोंडी होते ती जर आपल्याला थांबवायची असेल तर जेवढा रुंदीचा जास्तीत जास्त रुंदीचा रस्ता आहे तेवढा तो झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये राजकारणापेक्षा गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे. विशेष करून आम्ही प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही एक श्वेतपत्रिका ह्या रोड संदर्भातली नगरपालिकेची काय भूमिका आहे ही तुम्ही लवकर सादर केली पाहिजे आणि तोपर्यंत हे काम बंदच राहिलं पाहिजे. ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. जर कॉन्ट्रॅक्टरनी जर हे काम चालू केलं तर होणाऱ्या सगळ्या पुढच्या गोष्टीला जबाबदार ते कॉन्ट्रॅक्टर आणि विटा नगरपालिकेचं प्रशासन असेल हे या निमित्तानं आम्ही ते सांगतो. एकदा खाल तर परत याल. चवीचं खाणार त्याला आम्ही देणार. ओम श्री गुरु माऊली मसाले. मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा, चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची. आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल. विविध प्रकारच्या शेवया मिळतील. विविध प्रकारच्या रश्श्यांसाठी लागणारे वाटण मिळेल. आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो. विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी विद्यालयाजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर.